द ज्वेल ऑफ श्रीनगर ज्याला म्हणतात ते म्हणजे दल लेक. आणि याच दल लेकमध्ये सध्या मी प्रवास करतोय. दल लेकमधून शिकारामधून प्रवास करताना अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही अनेक मोठमोठ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांना बघितलं असेल. अनेक फेमस गाणी या दल लेकमध्ये शूट झालेली आहेत. पण मला तुम्हाला जे दाखवायचे ते म्हणजे यावर्षी तब्बल 34 वर्षांच्या नंतर दल लेक जे आहे ते गोठून गेलेलं आहे. असं 34 वर्षांच्या पूर्वी झालं होतं, ज्यावेळी पूर्ण दल लेक जे आहे ते गोठून गेलं होतं आणि यावर बाईक देखील लोकांनी चालवलेली होती. यावर्षी आपण बघताय दल लेक हा पूर्ण बर्फ आहे या पाण्यावर आणि याच दल लेकच्या या गोठलेल्या पाण्यावरून आमचा प्रवास सुरू आहे. आम्ही शिकारामधून प्रवास करतोय आणि याच शिकारामधून प्रवास करण्यासाठी इथे अनेक पर्यटक येतात. यावर्षी मात्र एक वेगळा अनुभव या सगळ्या पर्यटकांना मिळतोय, कारण की खूप क्वचित असं होतं की जास्त थंडी होते आणि दल लेकचं पाणी हे गोठून जातं. इथे काही परदेशी पक्षी देखील इथे आलेले आहेत आणि याच परदेशी पक्ष्यांसाठी दल लेक जे आहे ते फेमस आहे आणि हे पक्षी बघण्यासाठी देखील अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. संपूर्ण काश्मीरच्या श्रीनगरच्या विकासासाठी हा दल लेक महत्त्वाचा आहे, कारण की याच दल लेकवर श्रीनगरचं आर्थिक गणित देखील अवलंबून आहे. अनेक मार्केट्स या ठिकाणी आहेत. फ्लोटिंग मार्केट असेल, मग ते वेगवेगळ्या भाज्यांचं मार्केट असेल किंवा नादरू ज्याला म्हणतात म्हणजे कमळाच्या देठाची जी भाजी आहे ती देखील याच मार्केटमध्ये आपल्याला मिळते. आणि त्यामुळे दल लेक हे खूप महत्त्वाचं आहे श्रीनगरसाठी आणि आर्थिक विकासासाठी सांस्कृतिक केंद्र म्हणून देखील दल लेककडे बघितलं जातं. अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमधून आपण दल लेकला बघितलं होतं आणि आज आपण बघताय पूर्णतः गोठलेलं दल लेक इथे पर्यटकांना अनुभवायला मिळते. आणि त्यामुळेच यावर्षीची जी थंडी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात थंडी आहे. उणे 10 पर्यंत इथे तापमान गेलं होतं. आता देखील उणे 1-2 इथे तापमान आहे आणि त्याच तापमानामध्ये त्याच दल लेकमध्ये गोठलेल्या आम्ही देखील प्रवास करतोय. एक अद्भुत असा अनुभव इथे आम्हाला आता अनुभवायला मिळतोय. कॅमेरामन प्रशांत मानेसह अक्षय भाटकर, ABP माझा, दल लेक, श्रीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.